Hello, good afternoon, students. Today we are going to discuss practical number 4, that is the instruments and equipments used in plant tissue culture laboratory. So, under this practical, we have to discuss about autoclave, oven, laminar airflow cabinet, micropipette, and culture bottles and culture tubes. Okay. So, the first of all, the autoclave. Okay. So we know that water boil at 100 degrees centigrade. Okay. So at the upper pressure, at the 131 upper pressure of the atmosphere. But if the atmospheric pressure is raised to boiling temperature, ओके, म्हणजे या ठिकाणी 100 डिग्री तापमानाला या ठिकाणी काय होतं, वॉटर बॉईल व्हायला लागतं 131 अपॉन प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशरला. बट इफ द ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज रेज, ओके, ॲटमॉस्फेरिक प्रेशर जर आपण वाढवलं तर बॉइलिंग टेम्परेचर ऑल्सो इन्क्रीजेस. ओके. सो इफ द स्टीम प्रेशर इनसाइड द क्लोज व्हेसल इज इन्क्रीज, म्हणजे या ठिकाणी जर आपण स्टीमचं प्रेशर म्हणजे वाफेचं जर प्रेशर वाढवलं एका क्लोज व्हेसलमध्ये अप टू द 15 pound per inch square प्रेशर. ओके. सो टेम्परेचर कॅन गो अप टू 121 डिग्री, 121.6 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर. ओके. म्हणजे जे वॉटर 100 डिग्रीला बॉईल होतं तर ते जर आपण स्टीम प्रेशर आपण या ठिकाणी क्रिएट केलं क्लोज व्हेसलमध्ये 15 pound per inch square पर्यंत, तर या ठिकाणी 121.6 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत बॉइलिंग टेम्परेचर हे वाढतं वॉटरचं. ओके. आणि मग या ऑटोक्लेव्ह या ठिकाणी आता ही समोर जे फिगर दिसते आपल्याला पिक्चर, सो इट इज द ऑटोक्लेव्ह. ओके. तर ऑटोक्लेव्ह हे असं इक्विपमेंट आहे की ज्या ठिकाणी इट इज इक्विप्ड विथ द डिव्हाइस. याला वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हाइस या इक्विपमेंटला त्या ठिकाणी जोडलेले असतात. तर या ठिकाणी हे इक्विपमेंट आहे, म्हणजे नंबर ऑफ डिव्हाइसेस, छोटे छोटे डिव्हाइसेस या ठिकाणी एकत्र करून त्या ठिकाणी त्याच्यापासून हे इक्विपमेंट तयार केलेलं आहे. ओके. तर या ठिकाणी याची वर्किंग कशी होते, द ऑटोक्लेव्ह इज द चेंबर यूज टू स्टरलाइज द इक्विपमेंट. म्हणजे या ठिकाणी इथे जे आपल्याला या ठिकाणी दिसतं, तर या ठिकाणी हे जे आहे, तर हे जसं आपलं प्रेशर कुकर असतं तसं प्रेशर कुकर सारखंच या ठिकाणी हे असतं. तर त्याच्या आतमधलं हे जे क्लोज व्हेसल आहे, म्हणजे प्रेशर याच्या आतमध्ये काय ऑटोक्लेव्हच्या आतमध्ये तर क्लोज व्हेसल आहे ती. ओके. तर या ठिकाणी इट इज सब्जेक्ट आहे. तर या ठिकाणी याच्यात काय केलं जातं की प्रेशर इन्क्रीज केलं जातं, हाय प्रेशर अप टू 15 साय, म्हणजे 15 pound per inch square इतकं. आणि मग त्या ठिकाणी ते तितकं प्रेशरला वॉटर बॉईल व्हायला 121 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर त्या ठिकाणी येतं. ओके. इट इज आणि मग या ठिकाणी हे 15 pound per inch square 121 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर इट इज कीप फॉर 15 to 20 मिनिट. 15 ते 20 मिनिटासाठी सगळे जे काही आपल्याला स्टरलाइज करायचे तर ते अशा कंडिशनमध्ये जेव्हा 15 pound per inch square प्रेशर आणि 121 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर येईल तर त्या ठिकाणी त्यानुसार त्या ठिकाणी 15 ते 20 मिनिटं त्या ठिकाणी ते ठेवायचं. त्याच्यामध्ये काय होतं, द स्टीम पेनेट्रेट द ऑब्जेक्ट इन टू द ऑटोक्लेव्ह. जे हे जे ऑटोक्लेव्ह इन्स्ट्रुमेंट आहे याच्यामध्ये स्टीम क्रिएट होते, वाफ क्रिएट होते. ओके. सो इट इज त्या ठिकाणी त्याचं कंडेन्सेशन होतं. कंडेन्सेशन झाल्यामुळे काय होतं, निगेटिव्ह प्रेशर डेव्हलप होतं. ओके. आणि त्याच्यामुळे ॲडिशनल स्टीम त्या ठिकाणी निर्माण होते. तर या ठिकाणी मग हे मॉइस्ट हीट जी असते तर त्या ठिकाणी किल द बॅक्टेरिया अँड द व्हायरसेस ऑर द मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके. बाय कॉझिंग द कोॲग्युलेशन ऑफ द प्रोटीन्स, म्हणजे ते मायक्रो ऑर्गॅनिझम जे त्यांच्यामधलं जे प्रोटीन्स आहेत ते कॉग्युलेट होतात मॉइस्ट हीटला एक्सपोज झाल्यामुळे. आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी हे सगळे जे आतमध्ये जे काही आपण स्टरलाइज करायला ठेवलं तर त्याच्यामधलं सगळं काही या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम्स किल केले जातात हाय टेम्परेचर हाय प्रेशरला. आणि मग या ठिकाणी स्टीम स्टरलायझेशन झाल्यानंतर मग आपण त्या ठिकाणी ते मटेरियल स्टरलाइज करून त्या ठिकाणी पुढे आपण टिश्यू कल्चरमध्ये वापरू शकतो. आपल्याला माहिती आहे टिश्यू कल्चरमध्ये प्रत्येक ग्लासवेअर्स, इन्स्ट्रुमेंट्स, मीडिया, ग्लोव्ज, ॲप्रॉन, हे सगळ्या गोष्टी जे आहेत ते सगळ्या स्टरलाइज करून घ्याव्या लागतात. मग या ठिकाणी हे सगळं स्टरलाइज करण्यासाठी आपल्याला काय आहे, तर हे ऑटोक्लेव्हचा वापर जो आहे तो करावा लागतो. आता याचं वर्किंग कसं होतं पहा. तर या ठिकाणी हा जो भाग दिसतो हा लीड आहे वरचा. या लीडला काय काय आहे, तर प्रेशर गॉज आणि टेम्परेचर मोजणारं यंत्र बसवलेलं आहे. ओके.
त्यानंतर या ठिकाणी इथे जे आहे ते सेफ्टी वॉल आहे. ओके, तर इथे जे आहे तर या ठिकाणी हे सेफ्टी वॉल, आणि हे जे आहे तर या ठिकाणी हे प्रेशर मीटर, हे प्रेशर मीटर. ओके, आणि हे स्टीम आउटलेट, म्हणजे याच्यातून त्या ठिकाणी स्टीम जे आहे ते बाहेर निघून जाते. जसे कुकरची शिट्टी वाजते तसं त्या ठिकाणी हे स्टीम आउटलेट, इथे कुकरची शिट्टी वाजते त्याची पण याच्यातून पण त्या ठिकाणी प्रेशर जास्त झाल्यावर शिट्टी वाजून त्या ठिकाणी ते निघतं त्याच्यात. आणि हा जो आहे तो इट इज अ सेफ्टी वॉल. ओके, हा सेफ्टी वॉल. आता या ठिकाणी याच्या आतमध्ये जर बघितलं तर याच्या आतमध्ये एक हिटिंग कॉईल असते. ओके, हिटिंग कॉईल असं या ठिकाणी आपल्याला, तुम्हाला माहिती आहे की वॉटर हिटर्स कसे असतात तसे या ठिकाणी हँड शेप असे वॉटर हिटर त्या ठिकाणी असतात. आणि त्या ठिकाणी त्याच्यावर एक स्टँड असतं, आणि स्टँडवर एक बास्केट म्हणजे ॲल्युमिनियमचंच एक भांडं असतं. ओके, त्याला बास्केट म्हटलं जातं. तर या ठिकाणी अशा प्रकारे हे आतमध्ये, जसं प्रेशर कुकरमध्ये खाली प्लेट असते त्याच्यावर ठेवण्यासाठी स्टँड आणि डबे वगैरे असतात, तसं याच्यामध्ये काय असतं, आपण कुकर काय करतो, गॅसवर ठेवतो. याच्यामध्ये काय करायचं असतं, तर याच्यामध्ये हे जे वॉटर आहे तर इथे जे कॉईल आहे तर ते कॉईल त्या ठिकाणी डीप होईल एवढं वॉटर त्या ठिकाणी टाकायचं असतं. त्याच्यावरच त्या ठिकाणी स्टँड ठेवायचं असतं, आणि त्याच्यावर त्या ठिकाणी ते भांडं, आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला जे काही ऑटो स्टरलायझेशन करायचं तर ते त्याच्यामध्ये ठेवायचं असतं. ज्याच्यामुळे काय होतं की या ठिकाणी जेव्हा स्टीम त्या ठिकाणी तयार होते तर स्टीम आतल्या आतमध्ये त्या ठिकाणी सर्क्युलेट होते. ओके, आणि ते प्रेशर 15 पाऊंड पर इंच स्क्वेअर प्रेशर, आणि त्या ठिकाणी त्या प्रेशरमध्ये टेम्परेचर किती जातं, 121.6 डिग्री सेंटीग्रेड एवढं त्या ठिकाणी टेम्परेचर वाढतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये जे काही आपण स्टरलायझेशनसाठी ठेवलं ते सगळं काय होतं त्या ठिकाणी कम्प्लिटली क्लीन होतं. ओके, तर या ठिकाणी वर्किंग या ठिकाणी याची कशी आहे, तर फर्स्ट ओपन द लीड बाय प्रेसिंग द स्टील बेस. आता हा जो आहे हा स्टील बेस आहे आणि हा लीड आहे. तर या ठिकाणी इथे काही स्क्रू असतात. ओके, वरच्या बाजूला या ठिकाणी इथे काही या ठिकाणी टाईट करणारे ते स्क्रू असतात. पहा इथे पण या ठिकाणी ते स्क्रू दिसतात. तर या ठिकाणी मग हे जे स्क्रू आहेत तर या ठिकाणी हे स्क्रू काय केले जातात, तर या ठिकाणी हे स्क्रूनी त्या ठिकाणी ते खोलले जातात, ओपन केले जातात, आणि त्याच्यानंतर ही लीड ओपन केली जाते. ते खालचं हे जे आहे बेस हा प्रेस करून त्याच्यावर त्या ठिकाणी हे लीड काढून घेतलं जातं. आता त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये जी बास्केट आहे, बास्केट म्हणजे काय की त्या ठिकाणी असं गोल भांड असतं, तर ते बास्केट रिमूव्ह द बास्केट फ्रॉम द ऑटोक्लेव्ह. ओके, आणि त्याच्यानंतर त्याच्यात जे स्टँड आहे त्याच्यावर ठेवायचं, ते स्टँड पण काढून घ्यायचं किंवा स्टँड राहिलं तरी चालतं. आणि त्यानंतर पोर इनफ प्युरिफाईड वॉटर इन द ऑटोक्लेव्ह. ऑटोक्लेव्हमध्ये प्युरिफाईड वॉटर त्या ठिकाणी टाकायचं. वॉटर किती टाकायचं, पोर द इनफ वॉटर इन सच अ वे दॅट द हिटिंग कॉईल आर कम्प्लिटली सबमर्ज इन द वॉटर. म्हणजे या ठिकाणी इथे जे हिटिंग कॉईल असतात ते पूर्णपणे सबमर्ज म्हणजे पाण्याच्या खाली बुडतील इतकं त्या ठिकाणी काय करायचं, वॉटर त्या ठिकाणी टाकायचं. ओके, त्यानंतर कीप बास्केट बॅक इन टू द ऑटोक्लेव्ह. ऑटोक्लेव्हमध्ये बास्केट जी आहे ती परत त्या ठिकाणी ठेवून द्यायची. आता या ठिकाणी त्याच्यानंतर काय करायचं, त्या बास्केटमध्ये लोड द मटेरियल टू बी स्टरलाइज इन टू द बास्केट. ते स्टरलाइज करण्यासाठी त्या बास्केटमध्ये काय करायचं, त्या ठिकाणी हे ठेवायचं, काय ते जे काय आपल्याला स्टरलाइज करायचं मीडिया असेल, लिक्विड मीडिया किंवा ग्लासवेअर्स असतील किंवा युटेन्सिल्स असतील, निडल वगैरे, ते फोरशेप वगैरे, तर हे सगळं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ठेवायचं. त्यानंतर क्लोज द लीड आणि क्लॅम्प द स्क्रू. ओके, म्हणजे लीड बंद करायचं आणि स्क्रू जे ते टाईट करून घ्यायचे त्याच्यामुळे जेणेकरून त्या ठिकाणी प्रेशर जास्त होऊन त्या ठिकाणी ते ॲक्सिडेंट होणार नाही कुठलाही. त्याच्यामुळे ते स्क्रूने टाईट केलेले असतात. त्यानंतर कनेक्ट द मेन कॉर्ड. ही मेन कॉर्ड आहे, इथे या ठिकाणी अटॅच करून ही मेन कॉर्ड जी आहे तर या ठिकाणी कुठे लावायचे, इट इज टू द सप्लाय टू द सॉकेट. ओके, अँड स्विच ऑन. त्या ठिकाणी सॉकेटमध्ये लावायचं आणि स्विच ऑन करायचं. आता या ठिकाणी वॉल हे जो आहे तर सेफ्टी वॉल विल बी ऑफ वेन टेम्परेचर रिचेस 100 डिग्री सेंटीग्रेड. 100 डिग्री येईपर्यंत हा सेफ्टी वॉल जो आहे तो खालीच त्या ठिकाणी नॉर्मल याला असतो. तर या ठिकाणी प्रेशर गॉज शो द रिडिंग 15 पाऊंड इंचेस स्क्वेअर. ओके, म्हणजे ज्यावेळेस 15 पाऊंड इंचेस स्क्वेअर येईल इथं मीटर गॉजवर, त्यावेळेस समजायचं की याचं टेम्परेचर 121 डिग्री सेंटीग्रेड रेकॉर्ड झालं.
किंवा तिथं कधी कधी टेम्परेचरचं पण असतं आणि प्रेशरचं पण एकत्र असतं. तर टेम्परेचर 121 आणि 15 पाऊंड इंचेस स्क्वेअर इतकं त्या ठिकाणी आलं का पाहायचं. ज्यावेळेस वेन दिस कंडिशन दे अराईव्ह, जेव्हा या कंडिशन्स येतील त्यावेळेस काय करायचं, रेकॉर्ड द टाइम फॉर द 15 मिनिट्स. तिथून पुढे 15 मिनिटाचा वेळ लावायचा. 15 to 20 मिनिट अकॉर्डिंग टू द मटेरियल विच इज लोडेड इन द ऑटोक्लेव. ऑटोक्लेवमध्ये कुठलं मटेरियल लोड केलं त्यानुसार 15 ते 20 मिनिटासाठी ते ठेवायचं. त्यानंतर ऑटोक्लेव सायकल विल बी कम्प्लिटेड. 15 ते 20 मिनिटानंतर ऑटोक्लेवची सायकल कम्प्लीट होते. देन आफ्टर कूलिंग डाऊन, त्याच्यानंतर ते कूल व्हायला ठेवायचं. कॉर्ड रिमूव्ह करायची, कूल होऊ द्यायचं. आणि आफ्टर कूलिंग डाऊन अनक्लॅम्प द स्क्रू. अनक्लॅम्प म्हणजे स्क्रू जे आहे ते फिरून त्या ठिकाणी काढून घ्यायचे आणि अनलोड द स्टरलाइज मटेरियल. आज जे काय स्टरलाइज करण्यासाठी ठेवलेलं होतं तर ते मटेरियल त्या ठिकाणी काय करायचं, रिमूव्ह करायचं. आता या ठिकाणी हे हँडल्स आहेत. ओके, ज्याच्या साहाय्याने आपण या ठिकाणी काय करू शकतो, याच्यामध्ये असे स्क्रू बसवलेले असतात आणि त्या स्क्रूने त्या ठिकाणी ते टाईट करायचे असतात. ओके, तर या ठिकाणी हे जे आहे, तर या ठिकाणी युजेस काय याचा, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर स्टरलायझेशन ऑफ न्यूट्रिएंट मीडिया. म्हणजे ऑटोक्लेव कशासाठी वापरलं जातं, फॉर स्टरलायझेशन, पर्पज ऑफ स्टरलायझेशन ऑफ न्यूट्रिएंट मीडिया, सॉलिड और लिक्विड मीडिया, then glass material, instruments, micropipettes, distilled water, normal saline water, then media, apron, rubber tubes and gloves. तर हे सगळं जे आहे, तर या ठिकाणी ग्लोव्ज, रबर ट्यूब्स, ॲप्रॉन, लिक्विड अँड सॉलिड मीडिया, इन्स्ट्रुमेंट्स, ग्लास मटेरियल, न्यूट्रिएंट मीडिया वगैरे, हे जे डिस्टिल वॉटर, सलाईन वॉटर, मायक्रोपिपेट, तर ज्याचा आपल्याला टिश्यू कल्चरमध्ये यूज करायचं आहे तर ते सगळ्याचं त्या ठिकाणी स्टरलायझेशन करण्यासाठी ऑटोक्लेव जे आहे ते वापरलं जातं. ओके, आता या ठिकाणी काही इन्स्ट्रक्शन्स असतात. आता काय इन्स्ट्रक्शन्स आहेत ते, डू नॉट अटेम्प्ट टू ओपन द डोअर व्हाईल ऑटोक्लेव इज ऑपरेटिंग. म्हणजे ज्यावेळेस ऑटोक्लेव ऑपरेटिंगमध्ये आहे किंवा टेम्परेचर त्या ठिकाणी रेग्युलेट होत आहे, टेम्परेचर आणि त्या ठिकाणी आपण कनेक्ट केलेलं आहे वायर आणि त्याचं ऑपरेशन चालू आहे, त्या स्थितीमध्ये कुठलेही स्क्रू ढिले करून त्या ठिकाणी ऑटोक्लेव ओपन करायचा प्रयत्न करायचा नाही. त्यानंतर डू नॉट ओव्हरलोड द ऑटोक्लेव, ऑटोक्लेवला ओव्हरलोड करायचं नाही. त्यानंतर नो अदर मटेरियल शुड बी ऑटोक्लेव टुगेदर विथ द वेस्ट इन द सेम लोड. आता वेस्ट काय, समजा आपण मशरूम कल्टिवेशनसाठी ॲग्रिकल्चरल वेस्ट स्टरलाइज करतो, मग त्या ॲग्रिकल्चरल वेस्ट स्टरलाइज करताना दुसरं आपण मीडिया पण या ठिकाणी जर स्टरलाइज करायला ठेवलं तर इट इज नॉट गुड. ओके, कारण प्रत्येकाचं स्टरलायझेशन टाईम आणि स्टरलायझेशन कंडिशन वेगळे असतात. म्हणून या ठिकाणी कुठल्याही वेस्ट बरोबर या ठिकाणी दुसरं मटेरियल ऑटोक्लेव करायला ठेवायचं नाही. 121 degree centigrade is the standard temperature. Okay, so generally it is achieved when pressure is 15 to 16 psi. ओके, किंवा साय म्हणा किंवा पाऊंड पर इंच स्क्वेअर म्हणा. तर जोपर्यंत जेव्हा 15 ते 16 पाऊंड पर इंच स्क्वेअर प्रेशर येतं तेव्हा 121 डिग्री सेंटीग्रेड हे स्टँडर्ड टेम्परेचर त्या ठिकाणी येतं. ओके, आता या ठिकाणी ज्यावेळेस तुम्हाला ऑटोक्लेव सोबत काम करायचं, वेअर द ऑटोक्लेव ग्लोव्ज. म्हणजे या ठिकाणी मायक्रोवेव्ह मध्ये जसे कॉटनचे कपड्याचे हात असतात तसे या ठिकाणी कपड्याचे हात असतात, तर या ठिकाणी हे याला ग्लोव्ज. तर या ठिकाणी हॉट ॲटम्स हँडल करायला ग्लोव्ज घालायचे. त्यानंतर डू नॉट ऑटोक्लेव लिक्विड कंटेनिंग ब्लीच, म्हणजे ज्या लिक्विडमध्ये ब्लीच आहे, फॉर्मॅलिन आहे आणि ग्लुटरॅल्डिहाइड आहे, तर या ठिकाणी त्याचं ऑटोक्लेविंग करायचं नाही. ग्लुटरॅल्डिहाइड, फॉर्मॅलिन आणि ब्लीच कंटेनिंग लिक्विड याचा ऑटोक्लेव करायचा नाही. डू नॉट ऑटोक्लेव द फ्लेमेबल ऑर व्होलाटाईल लिक्विड, जे ज्वलनशील पदार्थ आहे किंवा लिक्विड आहेत, तर त्या ठिकाणी अशा कुठल्याही व्होलाटाईल लिक्विड किंवा त्या ठिकाणी फ्लेमेबल लिक्विडला त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी ऑटोक्लेव करू शकत नाही. जसं ॲसिटोन, पेट्रोलियम इथर, या ठिकाणी अल्कोहोल, तर हे काय फ्लेमेबल आहे, तर या ठिकाणी हे तुम्ही ऑटोक्लेव करू शकत नाही. त्यानंतर डू नॉट ऑटोक्लेव एनी रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल. रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल जसं युरेनियम वगैरे हे जे आहे, तर असं कुठलेही या ठिकाणी तुम्ही काय करू शकत नाही, ऑटोक्लेव करू शकत नाही. त्यानंतर डू नॉट ऑटोक्लेव ॲटम कंटेनिंग द करोजिव्स. आता करोजिव्स काय असतात, द करोजिव्स मीन्स ॲसिड, बेसेस अँड फिनॉल. ओके, तर ॲसिड, बेसेस अँड फिनॉल ज्याच्यामध्ये आहे
असे कुठलेही करेजिव्ह त्या ठिकाणी ऑटोक्लेव्ह करायचे नाही. तर या ठिकाणी सो इट इज द ऑटोक्लेव्ह. आय होप यू गॉट द पॉइंट. देन द नेक्स्ट that is oven. Okay, hot air oven. Okay, it is the hot air oven. So it provides the temperature higher than that of the atmosphere. Oven चं काम काय असतं की atmosphere पेक्षा जास्त टेम्परेचर त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणे. आता या ठिकाणी इट इज यूज्ड फॉर द रॅपिड इव्हॅपोरेशन ऑफ द मटेरियल. म्हणजे एखादा प्लांट मटेरियल वगैरे जे असेल तर त्याचं रॅपिड इव्हॅपोरेशन व्हावं म्हणून या ठिकाणी आपण काय करू शकतो, आपण काय करतो, वी यूज द ओव्हन. ओके, म्हणजे रॅपिड ड्रायिंग करण्यासाठी आणि मटेरियलचं थोडंसं स्टरलायझेशन पण होण्यासाठी त्या ठिकाणी. पण मेन पर्पज काय, रॅपिड ड्रायिंग म्हणजे सुकवणे, वाळवणे वगैरे. तर त्या ठिकाणी त्याच्यासाठी आपण या ठिकाणी याचा वापर करत असतो. ओके, तर या ठिकाणी याचं प्रिन्सिपल काय, स्टरलायझिंग बाय ड्राय हीट इज अकॉम्पनिश्ड बाय द कंडक्शन. तर इथे जे आहे, तर हे चालू केल्यानंतर इथे जे आहे तर ड्राय एअर जी आहे ती याच्यातून पास होत राहते, त्याच्यामुळे तिथे स्टरलायझेशन त्या ठिकाणी होतं. आता हीट इज ॲब्सॉर्ब बाय द आउटसाइड सरफेस ऑफ द ॲटम. तर हे जे याच्यामध्ये जे ॲटम आपण ड्राय करायसाठी ठेवतो त्याच्या आउटसाइडचा जो सरफेस असतो, जसं लिप ठेवले तर या ठिकाणी लिपच्या आउटर सरफेसवरून त्या ठिकाणी ते काय करायला लागतं, किंवा मग या ठिकाणी आपण काय केलं, बिकर, कोनिकल फ्लास्क वगैरे, तर हे त्या ठिकाणी ठेवले. ओके, धुतलेले या ठिकाणी ड्राय करायचे आपल्याला. तर या ठिकाणी मग ते जर आपण इथं ठेवले तर ते काय करतात, त्याच्या आउटसाइड सरफेसवरून त्या ठिकाणी हीट जी आहे ती पास होते. ओके, हीट इज ॲब्सॉर्ब बाय द आउटर सरफेस ऑफ द ॲटम अँड देन पासेस अपवर्ड टू द सेंटर ऑफ द ॲटम. त्याच्यानंतर ती ॲटमच्या सेंटरकडे पास होते. ओके, लेयर बाय लेयर. So entire atom will eventually reach the temperature required for the sterilization. म्हणजे या ठिकाणी स्टरलायझेशनसाठी जे टेम्परेचर त्या ठिकाणी लागतं ते टेम्परेचर त्या ठिकाणी अचीव केलं जातं आणि हाय टेम्परेचरला तिथे स्टरलायझेशन अँड ड्राईंग आउटची प्रोसेस त्या ठिकाणी केली जाते, जेणेकरून त्या ठिकाणी बॅक्टेरियल सेल किंवा फंगल स्पोर्स वगैरे जे असतील तर ते त्या ठिकाणी किल केले जातात आणि डिहायड्रेशन केलं जातं. ओके, डिहायड्रेशन त्या ठिकाणी केलं जातं. आता याचं वर्किंग कसं होतं पहा. इनसाइड द चेंबर एअर फ्लोज इन फोर्स्ड सर्क्युलेशन मॅनर. याच्या आतमध्ये जे आहे या चेंबरमध्ये ही जे आहे चेंबर. ओके, तर या चेंबरमध्ये काय होतं, एअर फ्लोज इन अ फोर्स सर्क्युलेशन मॅनर. इथे वर एक फॅन असतो, ते फॅन कंटिन्युअस फिरत असतो. ओके, आणि तिथं म्हणजे छिद्र असतात ज्याच्या आत फॅन असतात आणि त्या ठिकाणी तो फॅन त्या ठिकाणी फिरत असतो. तर त्या ठिकाणी हा काय करतो फॅन, तर या ठिकाणी इट अलाउज द अप्रोप्रिएट हीट डिस्ट्रीब्युशन इनसाइड द चेंबर. ओके, ह्या चेंबरमध्ये त्या ठिकाणी हीट जी आहे तर त्या ठिकाणी ही व्यवस्थितरित्या हे सर्क्युलेट करायचं काम जे आहे तर त्या ठिकाणी ते फॅन करत असतो. ओके, ॲज द एअर इनसाइड द चेंबर बिकम हॉट. जेव्हा या ठिकाणी एअर याच्यामध्ये हॉट होते इट बिकम लाइटर अँड मूव्ह इन द अपवर्ड डायरेक्शन. म्हणजे जशीच या ठिकाणी इथली हवा तापायला लागते ती हवे वजनाने कमी होते हवा आणि ती वरच्या बाजूला मूव्ह व्हायला लागते. ओके, अपवर्ड डायरेक्शनने. सो इट रिचेस टू द टॉप. ती गरम हवा वर टॉपला जाते. आता तिथे काय असतो, फॅन. मी तुम्हाला आधी सांगितलं तिथे आतमध्ये एक फॅन असतो. तो फॅन काय करतो, इट पुशेस बॅक दॅट हॉट एअर टू द बॉटम. इथं खाली हा जो बॉटम आहे इकडे ती गरम हवा तो परत पुश करतो. ओके, म्हणजे इकडून गरम झालेली हवा वर जाते, वर फॅनमुळे फॅनच्या प्रेशरमुळे ती परत बॉटमला त्या ठिकाणी पुश केली जाते. सो इट क्रिएट्स द इक्विलिब्रियम. इट क्रिएट्स द सर्क्युलर मोशन इनसाइड द कॅबिनेट, मेक द कन्सिस्टंट एअर फ्लो ऑफ द किंवा कन्सिस्टंट एअर फ्लो. त्या ठिकाणी कंटिन्युअस त्या ठिकाणी एअर फ्लो जो आहे तो तिथे आणि इव्हेंच्युअली ऑप्टिमम टेम्परेचर इज अचीव. मॅक्झिमम टेम्परेचर जे आहे ते इथे अचीव केलं जातं आणि सगळीकडे सारख्या प्रमाणात टेम्परेचर राहतं. ओके, आता मोस्ट कॉमन टाइम टेम्परेचर रिलेशनशिप जर आपण पाहिले तर या ठिकाणी 170 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर साठी जे आपण ऑब्जेक्ट ठेवतो ते 30 मिनिटासाठी ठेवायचे असतात. 160 डिग्री साठी जे ठेवतो ते 60 मिनिटासाठी ठेवायचे असतात.
आणि 150 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचरला जे ठेवायचे असतात तर ते थोडेसे लॉंगर टाइम ठेवले तरी चालू शकतात. ओके. तर या ठिकाणी याच्यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी पहा इथे एक्झॉस्ट फॅन असतो आतमध्ये, या ठिकाणी इथे बाहेर ते आउटलेट एक्झॉस्ट फॅन आहे. ठीक आहे. ही जी आहे ते ह्या डिफ्युजन वॉल आहे. इथे या वॉलवर तुम्हाला दिसत असेल तिथे छिद्र दिसतात. ठीक आहे, असे गोल गोल त्या ठिकाणी छिद्र, तर डिफ्युजन वॉल. त्यानंतर याच्यामधून एअर जी आहे ती फ्लो होत राहते. ओके, एअर फ्लो डॉम्पर. त्यानंतर ग्लास वूल, इथं ग्लास वूलचं इन्सुलेशन असते. पत्रा, हा जो पत्रा दिसतोय त्याच्या आतमध्ये ग्लास वूलचं त्या ठिकाणी काय असतं, इन्सुलेशन असतं. त्यानंतर इथे खाली टर्बो ब्लोअर असतं, हिटिंग कॉइल्स त्या ठिकाणी खाली असतात आणि मोटर असते. ओके. तर या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी हे हॉट एअर ओव्हन त्या ठिकाणी असतं. ओके. इन्स्ट्रक्शन्स काय, द मटेरियल मस्ट नॉट बी रिमूव्ड फ्रॉम द ओव्हन इमिडिएटली ॲज अ स्लो कुलिंग पिरियड इज नेसेसरी. ओके. म्हणजे या ठिकाणी ओव्हन बंद केलं आणि लगेच उघडलं आणि लगेच त्यातल्या मटेरियल बाहेर काढलं असं करायचं नाही. तर या ठिकाणी पहिल्यांदा त्याला स्लो डाऊन होऊ द्यायचं, त्याचं कूल डाऊन होऊ द्यायचं, स्लो त्याचं टेम्परेचर कमी होऊ द्यायचं टिल 50 डिग्री सेंटीग्रेड, आणि नंतर त्या ठिकाणी बाहेर काढायचं. जर ग्लासवेअर ठेवलेले असतील तर त्यांना जर आपण इमिडिएटली रिमूव्ह केलं तर देअर मे पॉसिबिलिटी ऑफ द क्रॅक्स, म्हणजे ग्लासवेअरमध्ये क्रॅक येऊ शकतात. म्हणून त्या ठिकाणी पहिल्यांदा अलाउ टू कूल इट अँड देन रिमूव्ह द ग्लासवेअर. देन बिफोर प्लेसिंग इन द ओव्हन ड्राय ग्लासवेअर्स कम्प्लिटली. जर आपल्याला ग्लासवेअर ड्राय करायचे असतील तर पहिल्यांदा या ठिकाणी काय करायचं, ग्लासवेअर कम्प्लिटली कूल करायचे. ओके, हे कम्प्लिटली ड्राय करायचे, वॉश केल्यानंतर कम्प्लिटली ड्राय करायचे. त्यानंतर जर टेस्ट कॉटन हे टेस्ट ट्यूब जर असतील तर त्या कॉटन वूलने त्या ठिकाणी किंवा कॉटन बॉल्सने त्या ठिकाणी प्लग करायच्या. आणि जर ग्लास वेस्ट ठेवणार असाल तर क्राफ्ट पेपरमध्ये त्याला रॅप करायचं आणि नंतर ठेवायचे. ओके. आणि डू नॉट ओव्हरलोड द ओव्हन. ओव्हन जे ते ओव्हरलोड करायचं नाही. त्यानंतर अलाउ द फ्री सर्क्युलेशन ऑफ एअर बिटवीन द मटेरियल. म्हणजे तुम्ही अशा तऱ्हेने हे आतमध्ये मटेरियल लोड करा की त्यांच्या सगळ्यांमध्ये फ्री सर्क्युलेशन त्या ठिकाणी होईल. ओके. तर अशा तऱ्हेने हे ओव्हन. ओके. त्यानंतर द नेक्स्ट, आता ज्यावेळेस तुम्ही रिसर्च करता त्यावेळेस तुम्हाला हे सगळे जे मटेरियल आहे तर हे सगळे तुम्हाला मटेरियल म्हणते, हे सगळे जे केमिकल हे इन्स्ट्रुमेंट्स आहेत तर हे तुम्हाला वापरायला लागतात. त्यावेळेस तुम्हाला त्याची बेसिक माहिती असणं फार गरजेचं असतं. की थोडीशी माहिती असेल तर इन्स्ट्रुमेंट हे कसं वापरायचं, किंवा आता तुम्हाला SY ला सुद्धा या ठिकाणी काय करायचे, लॅबोरेटरीमध्ये हे इन्स्ट्रुमेंट वापरायचे ॲक्च्युली. सेकंड इयर थर्ड इयरला हे इन्स्ट्रुमेंट ॲक्च्युली वापरायचे. आणि मग त्या ठिकाणी ते वापरताना आपल्याला त्याची जर माहितीच नसेल तर या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट सोबत त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होऊ शकतात. आणि ते होऊ नये म्हणून या ठिकाणी अशी माहिती असणं या ठिकाणी गरजेचं असतं. आता या ठिकाणी टिश्यू कल्चरमध्ये तिसरं जे इन्स्ट्रुमेंट आहे दॅट इज लॅमिनार एअर फ्लो कॅबिनेट. आता लॅमिनार एअर फ्लो कॅबिनेट म्हणजे काय, तर या ठिकाणी इट इज मोस्ट सुटेबल अँड कन्व्हिनियंट रिलायबल इन्स्ट्रुमेंट फॉर असेप्टिक वर्क. असेप्टिक वर्क म्हणजे काय, आता तुम्ही ओव्हनमध्ये स्टरलाइज करून घेतलं. ओके, ऑटोक्लेव्हमध्ये स्टरलाइज केलं, ओव्हनमध्ये ड्राय वगैरे सगळं करून घेतलं आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी ट्रान्सफर म्हणजे मीडिया ट्रान्सफर करायचा आहे किंवा मीडियामध्ये टिश्यू त्या ठिकाणी ठेवायचा आहे, इनक्युलेशन किंवा इन्क्युबेशन वगैरे तुम्हाला करायचं. तर इन्क्युबेशन नाही, इनॅक्युलेशन वगैरे करायचे. तर या ठिकाणी म्हणजे तो टिश्यू प्लेस करायचा मीडियावर, सरफेस स्टरलाइज करायचं आणि त्या ठिकाणी मीडियावर ठेवायचा. तर या सर्व गोष्टीसाठी तुम्हाला असेप्टिक ट्रान्सफर करण्यासाठी एक अशी जागा लागते की जिथे कुठल्याही प्रकारचे कंटॅमिनेटेड एअर येणार नाही, जेणेकरून तुमच्या टिश्यू कल्चर मीडियामध्ये कंटॅमिनेशन होणार नाही. तर त्यासाठी वापरलं जाणारं जे इन्स्ट्रुमेंट आहे दॅट इज द लॅमिनार एअर फ्लो कॅबिनेट. ओके. तर या ठिकाणी हॅज द नंबर ऑफ ब्लोअर मोटर्स. याच्यामध्ये इथे खालच्या बाजूला इथे कप्पा दिसतोय पहा, याच्या आतमध्ये ब्लोअर मोटर असते आणि ब्लोअर मोटर काय करते, इट ब्लोज द एअर विच पासेस थ्रू द हिप्पा फिल्टर. आता इथे इथे पहा, हे मागच्या बाजूला एक पडदा दिसतो, हो या ठिकाणी जाळीदार पडदा. तर या ठिकाणी हा जो आहे समोरच्या बाजूला ह्या काच आहेत असेप्टिक ट्रान्सफर करण्यासाठी, म्हणजे जास्तीत जास्त एरिया एक्सपोज राहील. तर या ठिकाणी पण मागच्या बाजूला एक जाळी दिसते
तर या ठिकाणी ही जाळी जी आहे दॅट इज द हिप्पा फिल्टर. तर हिप्पा फिल्टर म्हणजे HEPA, HEPA म्हणजे हाय इफिशियन्सी पार्टिक्युलेट एअर फिल्टर. ओके, हाय इफिशियन्सी पार्टिक्युलेट एअर फिल्टर. तर हे फिल्टर्स काय करतात की जे इथून एअर त्या ठिकाणी इथं फॅन जो आहे तर तो एअर ब्लो करतो, तो एअर जो आहे तो हिप्पा फिल्टर मधून पास होतो. आता हिप्पा फिल्टर मधून पास होत असताना तो काय करतो, इट पासेस द इट फिल्टर द एअर विच कंटेन्स द 0.3 मायक्रोमीटर पार्टिकल्स. म्हणजे 0.3 मायक्रोमीटर साईजचे पार्टिकल्स त्या ठिकाणी जरी असतील तरी ते त्या ठिकाणी रिमूव्ह करून फिल्टर केलेली हवा बाहेर टाकतो. आता आपल्याला माहिती आहे बॅक्टेरियल स्पोर्स, व्हायरसेस वगैरे किंवा फंगल स्पोर्स हे सगळे 0.3 मायक्रोमीटर पेक्षा मोठ्या साईजचे असतात. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी याचे जे पोर साईज असते 0.3. तर या ठिकाणी मग 0.3च्या खालचे वरचे जे सगळे पार्टिकल्स आहेत तर ते त्या ठिकाणी फिल्टर केले जातात आणि फ्रेश एअर जी आहे ती ब्लो केली जाते. ओके, सो अल्ट्रा क्लीन एअर इट इज पास थ्रू द HEPA filters. Okay, and therefore fungal and bacterial contaminants they removed. Okay, मग या ठिकाणी हे जे एअर त्या ठिकाणी कुठे पास होते तर हा जो वर्किंग प्लॅटफॉर्म आहे त्या वर्किंग प्लॅटफॉर्मच्या तिथे असं कंटिन्युअस बाहेर एअर येत असते. त्याच्यामुळे काय होतं की बाहेरची कंटेमिनेटेड एअर इथे त्या ठिकाणी येत नाही, कारण तिकडून प्रेशरने हवा आतून बाहेर येत असते. त्याच्यामुळे बाहेरची हवा त्या ठिकाणी येत नाही कंटॅमिनेशन करायला. तर या हवेची वेलोसिटी किती असते 27 प्लस मायनस 3 मीटर पर मिनिट या वेगाने त्या ठिकाणी हे मीटर पर मिनिट या वेगाने त्या ठिकाणी ती हवा जी आहे ती येत असते. ओके, थ्रू दिस वर्किंग एरिया. सो ऑल द कंटेमिनंट्स दे ब्लोन अवे फ्रॉम दिस प्लॅटफॉर्म. म्हणजे हा जो वर्किंग प्लॅटफॉर्म आहे त्याच्यातून याच्यावरून सगळं त्या ठिकाणी ब्लो होऊन निघून जातं. ओके, मग आता याचं गाईडलाईन्स काय वापरायचे कसे, तर या ठिकाणी स्विच ऑफ द अल्ट्राव्हायलेट लाईट. पहिल्यांदा या ठिकाणी आपण काय करतो अल्ट्राव्हायलेट लाईट जे आहे ते चालू करून द्यायचे. अल्ट्राव्हायलेट लाईट आधीच चालू केलेले असतात. क्लीन आपलं काम झाल्यानंतर आपण 20 मिनिटासाठी अल्ट्राव्हायलेट लाईट चालू करत असतो. त्याच्यामुळे ड्यू टू अल्ट्राव्हायलेट लाईट इट किल ऑल द बॅक्टेरिया अँड व्हायरसेस प्रेझेंट इन दिस वर्किंग एरिया. त्या वर्किंग एरियामध्ये जेवढे काही सगळे हे आहेत तर ते सगळे जे आहेत तर ते किल केले जातात. ओके, आता या ठिकाणी ही अल्ट्राव्हायलेट लाईट स्विच ऑफ करायचं. अल्ट्राव्हायलेट लाईट मध्ये कधीही काम करायचं नाही. इट इज द कार्सिनोजेनिक, इट मे कॉज स्किन कॅन्सर. ओके, म्हणून अल्ट्राव्हायलेट लाईट आधी पहिल्यांदा स्विच ऑफ करायची. त्यानंतर क्लीन द इक्विपमेंट विथ द क्लीन क्लॉथ अँड द 70% अल्कोहोल. आपल्याला माहिती आहे सॅनिटायझर सध्या 70% अल्कोहोल. का 70% अल्कोहोलचं सॅनिटायझर वापरलं जातं, कारण 70% अल्कोहोलमध्ये सगळे स्पोर्स, बॅक्टेरिया, व्हायरसेस वगैरे जे आहेत तर ते किल केले जातात. म्हणून क्लीन कपडा आणि या ठिकाणी 70% अल्कोहोलने ते वाईट करून घ्यायचं किंवा पुसून घ्यायचं प्लॅटफॉर्म. ओके, देन स्विच ऑन द एअर. तर एअर जी आहे तर ती स्विच ऑन करून द्यायची आणि विजिबल लाईट सिच्युएटेड ऑन द कंट्रोल पॅनल शुड बी ऑन. इथे जे इथं बटणं असतात साईडला त्या बटनाने या ठिकाणी एअर चालू करून द्यायची आणि विजिबल ऑर्डिनरी लाईट जी असते ती ऑर्डिनरी लाईट पण त्या ठिकाणी चालू करून द्यायची. ओके, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल. तर चेक द मॅनोमीटर प्रेशर. इट शुड बी 10 to 20 mm ऑफ वॉटर बॉल्स. इथे या ठिकाणी अशी एक ट्यूब असते ज्याच्यामध्ये या ठिकाणी त्याला मॅनोमीटर म्हटलं जातं. तर तिथं 10 to 20 mm वॉटर गॉज त्या ठिकाणी असलं पाहिजे. ओके, त्यानंतर आफ्टर कम्प्लिशन ऑफ वर्क स्विच ऑफ द एअर फ्लो. का तुमचं इथं काम झाल्यानंतर म्हणजे इनॅक्युलेशन वगैरे हे सगळं झाल्यानंतर हा तुमचा जो हा जो एरिया आहे ओके तर हा स्विच ऑफ त्या ठिकाणी करून टाकायचे सगळे बटन. त्यानंतर क्लीन एनी रिमेनिंग वेस्ट अँड ड्राय क्लॉथ अँड द 70% अल्कोहोल. तर इथं जे काही ड्राय क्लॉथ किंवा मटेरियल वगैरे असेल 70% अल्कोहोलने त्या ठिकाणी परत ते पुसून घ्यायचं, वाईट करून टाकायचं. आणि ऑफ द विजिबल लाईट ऑल्सो. विजिबल लाईट ऑफ करायची, अल्ट्राव्हायलेट लाईट ऑन करून द्यायची 20 मिनिटासाठी. ओके, देन स्विच ऑफ द अल्ट्राव्हायलेट लाईट अँड मेन स्विच. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही लॅमिनार एअर फ्लोमध्ये काम करू शकता.
आता लॅमिनार एअर फ्लो मध्ये काय काम करू शकता तुम्ही, की तुम्ही जे इथे स्टरलाइज केलेले आणि ड्राय केलेले, ओव्हन मध्ये ड्राय केलेले आणि ऑटोक्लेव्ह मध्ये स्टरलाइज केलेले सगळे इक्विपमेंट्स या ठिकाणी एकदा इथे अल्ट्राव्हायोलेट लाईट आणि चालू केली 20 मिनिट आणि त्यानंतर वाईट करून घेतलं अल्कोहोलने. त्याच्यानंतर या ठिकाणी काय, तिथे तुम्ही ते सगळे इन्स्ट्रुमेंट्स वगैरे तिथं स्टरलाइज केलेले मांडू शकता, मीडिया मांडू शकता. मग त्या ठिकाणी मोठ्या व्हेसल्स मधलं मीडिया तुम्हाला या ठिकाणी कल्चर बॉटल्स मध्ये किंवा कल्चर ट्यूब मध्ये त्या ठिकाणी टाकायचं, तर ते पोरिंगचं काम इथे करू शकता. ओके. त्यानंतर सरफेस स्टरलायझेशन ऑफ द प्लांट मटेरियल ती इथे करू शकता. त्यानंतर त्या ठिकाणी तो एक्सप्लांट जो आहे तर तो मीडियावर त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. हे सगळे काम लॅमिनार एअर फ्लो मध्ये केले जाऊ शकतात. त्यानंतर द नेक्स्ट दॅट इज मायक्रोपिपेट. आता टिश्यू कल्चर मध्ये आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारचे सोल्युशन्स असतात. काही सोल्युशन जास्त क्वांटिटी मध्ये लागतात, काही कमी क्वांटिटी मध्ये लागतात. ओके. तर मग या ठिकाणी ते जे आहे ते कमी किंवा जास्त क्वांटिटी मध्ये लागणार आहे. तर हे या ठिकाणी आपण काय करणार, तर या ठिकाणी इट इज यूज किंवा इट इज मेजर्ड बाय युजिंग द मायक्रोपिपेट. ओके. तर या ठिकाणी इथे मायक्रोपिपेट असतं. तर या ठिकाणी मग या ठिकाणी या मायक्रोपिपेटचे पार्ट कुठले, तर या ठिकाणी इट इज अ टिप इजेक्टर कॉलर. इथे या ठिकाणी एक टिप असतो. मी तुम्हाला परत एक नंतर ऑटोक्लेव्ह हे मायक्रोपिपेट दाखवते. आता फक्त हे मायक्रोपिपेट आहे, याला टिप नाहीये. नंतर टिपचा कोन पण तुम्हाला मी दुसऱ्या याच्यात दाखवते. तर इथे टिप कोन बसवला जातो, ट्रान्सपरंट असतो तो. हे इजेक्टर कॉलर. त्यानंतर इथे डिजिटल डिस्प्ले. हा टिप इजेक्टर म्हणजे इथे जे बसवलेलं आहे तो टिपला तर ते इजेक्ट करणार आहे. हे पुश बटन. आणि हे या ठिकाणी हे जे आहे तर या ठिकाणी इर्गोनॉमिक ग्रिप कव्हर. इर्गोनॉमिक ग्रिप कव्हर या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीने हे मायक्रोपिपेट असते. ओके. The micropipettes they are utilized in the laboratory to transfer the small quantity of liquid. Okay. Usually एकदम कमी म्हणजे 0.1 मायक्रोलिटर इतक्या स्मॉल क्वांटिटीचं सुद्धा वॉटर जे आहे किंवा मीडिया किंवा सोल्युशन, सॉफ्ट सोल्युशन हे तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, मोजून घेऊ शकता. तर ते आर मोस्ट कॉमनली यूज इन केमिस्ट्री, बायोलॉजी, फॉरेन्सिक सायन्स, फार्मास्युटिकल, ड्रग डिस्कवरी लॅब किंवा बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी यूज केले जातात. तर प्रिन्सिपल काय मायक्रोपिपेटचा, तर मायक्रोपिपेट वर्क बाय क्रिएटिंग अ पार्शियल व्हॅक्यूम. आता इथे ज्यावेळेस हे नॉब आहे हा आपण त्या ठिकाणी काय करतो, फिरवतो, रोटेट करतो, त्यावेळेस इथे व्हॅक्यूम क्रिएट होतं. आणि जितक्या प्रमाणामध्ये व्हॅक्यूम क्रिएट झालं तर त्या ठिकाणी ते काय करतात, इट होल्ड द लिक्विड अबाव द व्हॅक्यूम. ओके. आणि सेलेक्टिव्हली रिलीज द व्हॅक्यूम टू ड्रॉ ऑफ द डिस्पेन्स लिक्विड. म्हणजे याच्यामध्ये काय इथे व्हॅक्यूम क्रिएट करायचं, जितकं व्हॅक्यूम क्रिएट झालं तितकेच अमाऊंटचं वॉटर या ठिकाणी हा ॲब्सॉर्ब करतो आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी ते सोडून दिलं की या ठिकाणी तो व्हॅक्यूम हळूहळू रिलीज करतो आणि ते त्या ठिकाणी ते घेतलेलं सोल्युशन जे मोजून आता 0.1, 0.2, 0.3 ml वॉटर जे आहे तर ते आपल्याला मोजणं खूप हेक्टिक जातं. ओके. इतक्या कमी प्रमाणात 5 ml 10 ml आपण खूप इझिली करू शकतो. पण मग हे आणि आपल्याला जेव्हा खूप सारं काम करायचं असतं, खूप साऱ्या आपल्याला ओतायचं असतं त्यावेळेस आपण या ठिकाणी आणि जेव्हा आपण हे वापरतो काय साधी पिपेट वापरतो 1 ml ची, तर त्याच्यामध्ये 0.1 0.2 दिसतं पण त्या ठिकाणी मेजरमेंटमध्ये चुका होऊ शकतात. म्हणून मग या ठिकाणी अचानक जास्त पडलं, अचानक कमी झालं आणि मग अशा वेळेस त्या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट होतात. म्हणून त्यासाठी या ठिकाणी मायक्रोपिपेटचा वापर करायचा असतो. आता याचा यूज कसा आहे पहा. तर या ठिकाणी याला म्हणायचं प्लंगर. इट इज पुश बटन, याला म्हणायचं प्लंगर. ओके. तो प्लंगर इट इज डिप्रेस बाय द थंब म्हणजे बोटाने असं प्लंगर दाबायचं. ओके. आणि ॲज इट इज रिलीज ओके द लिक्विड इज ड्रॉन इन टू म्हणजे या ठिकाणी दाबलं आपण की त्या ठिकाणी ते रिलीज करतो आणि त्या ठिकाणी सोडलं की त्या ठिकाणी काय करतात ते लिक्विड वर ओढून घेतं. जितकं आपण व्हॅक्यूम दिलेलं आहे तितकंच तेवढंच त्या ठिकाणी ते प्लास्टिक टिपने काय करतात त्या ठिकाणी ते पाणी शोषून घेतं म्हणजे त्याच्यामध्ये ओढून घेतं मोजलं. when plunger is pressed again then liquid is dispensed आणि परत एकदा त्या ठिकाणी ते दाबलं की जे आतमध्ये त्या टिपमध्ये आलेलं लिक्विड आहे ते परत त्या ठिकाणी जातं
हे पण तुम्हाला दुसरी या ठिकाणी एक दुसरी तुम्हाला परत मी तुम्हाला टीप दिसेल. हे पहा इथे खाली प्लास्टिकची टीप दिसते. ओके, तर याच्यामध्ये ते मोजलेलं पाणी ते जे आहे सोल्युशन वगैरे, तर इथं या ठिकाणी इथपर्यंत इथपर्यंत त्या ठिकाणी ते मोजलेल्या अमाऊंटमध्ये म्हणजे किती कमी प्रमाणामध्ये 0.1 मायक्रोलिटर इतकं कमी वजन इतकं कमी प्रमाणात पाणी म्हणजे आपल्याला हार्मोन्स वगैरे जर टाकायचे असतील त्याचे सोल्युशन तर ते अतिशय कमी प्रमाणात टाकावं लागतं विटॅमिन्स वगैरे. तर मग त्यासाठी हे मायक्रोपिपेटचा वापर जो आहे तो होतो. ओके, मग मायक्रोपिपेट जे आहे ते दोन प्रकारचे असतात. एक फिक्स्ड मायक्रोपिपेट आणि दुसरं व्हेरिएबल मायक्रोपिपेट. ओके, सो फिक्स्ड मायक्रोपिपेट they are fixed for they are designed to fixed amount of volume of liquid. म्हणजे या ठिकाणी विशिष्ट जसं या ठिकाणी 0.5 ml तर या ठिकाणी ते 0.5च मोजणार, 0.5 पेक्षा जास्त घेणार नाही. 0.1 साठी जे असेल टेक ओनली 0.1 ml. ओके, तर या ठिकाणी जर 1 ml ची असेल तर टेक ओनली 1 ml. तर या ठिकाणी अशा पद्धतीने त्या ठिकाणी हे मायक्रोपिपेट्स त्या ठिकाणी असतात. ओके, so the fixed micropipette they cannot be adjusted as per the volume less or more or less. Okay, but on the other hand the another pipette it is the adjustable pipette. Okay, adjustable micropipette, so it withdraw the desired volume within the range of micropipette. जेवढी आपल्याला गरज आहे तेवढ्या रेंजमध्ये ते मायक्रोपिपेट त्या ठिकाणी पाणी घेतं. म्हणजे आपण या ठिकाणी 10 मायक्रोलिटर ते 100 मायक्रोलिटर पिपेट असं जर मागवली तर ते 10 ते 100च्या मध्ये त्या ठिकाणी सगळे मोजते. 10 ml 20 ml 30 ml 40 ml ml नाही मायक्रोलिटर, मायक्रोलिटर 100 मायक्रोलिटर पर्यंत. आता पहा हे जे आहे काही जे असतात ते 10 to 200 मायक्रोलिटरचे असतात, काही जे असतात ते 100 to 1000 मायक्रोलिटरचे. आता या ठिकाणी बेसिक पार्ट जे असतात ते प्लंगर बटन टीप इजेक्टर वगैरे तुम्हाला सांगितलं जातच पार्ट. तर मेजरमेंट कशी असते पहा, 1000 100 नाही 1000 मायक्रोलिटर इज इक्वल टू 1 ml. म्हणजे 1000 मायक्रोलिटर जेव्हा आपण घेतो त्यावेळेस 1 मिलीलिटर पाणी. आता पहा 1 मिलीलिटर म्हणजे किती आहे, तुम्ही रेग्युलर पिपेट वापरता 1 ml किती येतं बरोबर, 10 ते 9 9 ते 8. तर एवढं त्या ठिकाणी तेवढंच पाणी जे ते काय होतं 1 ml असतं. तर त्या 1 ml मध्ये किती डिजिट असतात 10. तर त्या ठिकाणी 0.1 0.2 0.3 0.4 0.5 हे तुम्हाला मोजणं शक्य आहे का नाही. पण ही व्हेरिएबल पिपेट जी असते तर ती त्या ठिकाणी ते सगळं मोजू शकते. ओके, म्हणून 100 मायक्रोलिटर म्हणजे 0.1 ml, 200 म्हणजे 0.2 ml, 300 म्हणजे 0.3 ml, 400 मायक्रोलिटर म्हणजे 0.4 ml. अशा पद्धतीने आपण 1 ml पर्यंत त्या ठिकाणी मोजू शकतो. 1 ml पेक्षा जास्तीचा आपण डायरेक्ट मोठ्या पिपेटने मोजू शकतो. ओके, आता या ठिकाणी याच्यामध्ये जे असतं तर या ठिकाणी व्हॅल्यूम ॲडजस्टमेंट नॉब असतो. तर या ठिकाणी व्हॅल्यूम ॲडजस्टमेंट नॉब कुठे असतो पहा, तर या ठिकाणी इथे पहा, या ठिकाणी हा व्हॅल्यूम ॲडजस्टमेंट नॉब पण आहे प्लंगर. तर हा फिरवला की या ठिकाणी इथले जे डिजिट आहेत ते फिरतात. ओके, आणि त्यानुसार व्हॅल्यूम ॲडजस्टमेंट त्या ठिकाणी आपल्याला करता येतं. त्याच्यानंतर याला म्हणायचं व्हॅल्यूम इंडिकेटर. हा जो आहे तो व्हॅल्यूम इंडिकेटर असतो, डिजिटल डिस्प्ले जो आपल्याला दाखवतो किती ml त्या ठिकाणी झालं. ओके, हे प्लंगर बटन, हे या ठिकाणी प्लंगर बटन त्याचा दोन प्रकारे वापर असतो. एक तर ते रोटेट करून या ठिकाणी आपण डिजिट ॲडजस्ट करू शकतो, त्यानंतर आपण तो प्रेस करून आणि रिलीज करून वॉटर त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब करणे आणि वॉटर रिलीज करणे. ओके, हे दोन्ही कामं त्या ठिकाणी आपण करू शकतो. ओके, त्यानंतर टीप इजेक्टर त्या ठिकाणी जो असतो हा टीप इजेक्टर, तर हा त्या ठिकाणी आपण प्रेस केला की टीप जो आहे तो इजेक्ट होतो. ओके, तर या ठिकाणी आता इन्स्ट्रक्शन्स काय आहेत पहा. तर या ठिकाणी एन्श्योर द रेंज ऑफ व्हेरिएबल पिपेट. पहिल्यांदा व्हेरिएबल पिपेटची रेंज किती आहे ती चेक करा. त्यानंतर डू नॉट रोटेट द नॉब अबव्ह ऑर बिलो द कॅपॅसिटी. म्हणजे जर तुमची कॅपॅसिटी 100ची असेल
तर तुम्ही 50 पर्यंत 20 पर्यंत खाली रोटेट करू नका. ओके. त्याच्यानंतर प्लेस अप्रोप्रिएट टिप फर्मली ॲट द एंड ऑफ द पिपेट. पिपेटच्या एंडला त्या ठिकाणी फर्मली हे टिप जे आहे, ओके, हे टिप त्या ठिकाणी फर्मली त्या ठिकाणी फिक्स करा. त्यानंतर कीप द टिप ऑफ द पिपेट बिलो द सरफेस ऑफ वॉटर. ज्यावेळेस तुम्हाला ते पाणी घ्यायचे त्याच्यामध्ये मोजून, किंवा सोल्युशन घ्यायचे मोजून, त्यावेळेस पाण्याच्या सरफेसच्या खाली असं बिकर वगैरे जे आहे त्याला थोडंसं असं तिरपं करायचं, टिल्ट करायचं, आणि त्या ठिकाणी वॉटर लेवलला त्या ठिकाणी मायक्रो पिपेट त्या ठिकाणी असं त्याच्या वॉलला लावायची बिकरच्या, आणि त्या ठिकाणी ते प्रेस करून त्या ठिकाणी वॉटर ॲब्सॉर्ब करून घ्यायचं. ओके. पिपेटचं या ठिकाणी कंटॅमिनेशन होणार नाही हे त्या ठिकाणी पाहायचं. ओके. त्यानंतर जनरली पिपेट जी आहे ती व्हर्टिकल पोझिशनमध्ये धरायची. ओके. आणि आता तुम्हाला सांगितलं तसं, तर या ठिकाणी फ्लास्कच्या हे कोनिकल फ्लास्क किंवा बिकरच्या वॉलला थोडंसं असं त्याच्या जवळ नेऊन त्या ठिकाणी काय करायचं, ते पिपेटमध्ये पाणी घ्यायचं त्या नॉबच्या साह्याने. ओके. इफ देअर इज अ लिकेज इन द पिपेट, म्हणजे त्या टिपमधून वगैरे जर पाणी बाहेर येत असेल, लीक असेल, तर त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी ड्रिप यूज करू नका ती, किंवा मग व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्या. ओके. So place the pipette against the side wall of the flask. Okay. And smoothly depress the plunger knob to the first stop. म्हणजे पहिला स्टॉप आपल्याला जो घ्यायचा, स्टॉप म्हणजे तो शोषून घ्यायचं ते, तर या ठिकाणी स्लोली त्या ठिकाणी प्रेस करायचं, जेणेकरून त्या ठिकाणी पहिल्यांदा ते हवा बाहेर निघून जाईल, जेवढं व्हॅक्यूम निर्माण झाले तेवढी, आणि नंतर ते वॉटर त्या ठिकाणी शोषून घेईल. ओके. त्यानंतर रिटर्न द नॉब टू द रिलीज पोझिशन आणि कीप पिपेट इन अ रिलॅक्स पोझिशन. ओके. रिलॅक्स पोझिशनमध्ये त्या ठिकाणी पिपेट ठेवायची. सो इट इज द मायक्रो पिपेट. ओके. आता आपल्याला पुढचं पाहायचं आहे कल्चर ट्यूब आणि कल्चर बॉटल्स. आता इथे पहा कल्चर ट्यूब्स. टिश्यू कल्चरमध्ये जे आपल्याला लागतं ते कल्चर ट्यूब्स अँड कल्चर बॉटल. ज्याच्यामध्ये आपण या ठिकाणी पहिल्यांदा कल्चर बॉटल्स, हे कल्चर ट्यूब्स. ओके. तर हे कल्चर ट्यूब आणि इथं सायमल्टेनियसली याच्यामध्ये पण पहा या कल्चर बॉटल्स. ओके. या कल्चर बॉटल्स आणि या कल्चर ट्यूब्स. आता याच्यामध्ये कल्चर आहे पहा, मीडिया पण आहे आणि त्याच्यामध्ये कल्चर टिश्यू एक्सप्लांट पण त्याच्यावर ठेवलेलं आहे, त्याला रूट यायला लागलेत पहा, आणि या ठिकाणी त्याला फ्लास्कला असं नेमिंग त्या ठिकाणी केले, लेबलिंग केलेली आहे. ओके. आता या ठिकाणी मोस्ट ऑफ द टाइम त्याला काय केलं जातं, लीडच्या ऐवजी कॉटन प्लग जो आहे तो बसवला जातो, आणि कॉटन प्लगवर या ठिकाणी असं लीड त्या ठिकाणी केलेलं आहे. तर या ठिकाणी स्टँडर्ड साईज ऑफ टिश्यू कल्चर ट्यूब किती असते, याची स्टँडर्ड टिश्यू कल्चर ट्यूबची स्टँडर्ड साईज किती असते, 25 mm बाय 150 mm. म्हणजे 150 त्याची लांबी असते mm आणि 25 mm ची जाडी असते. ओके. विदाउट रिम, त्याला कुठल्याही प्रकारची रिम नसते. ओके. आणि रुटीनली इट इज यूज फॉर द टिश्यू कल्चर प्रॅक्टिस. ओके. जनरली याच्यामध्ये ट्यूबमध्ये 20 ml इतका मीडिया फिल केला जातो. ओके. त्या ठिकाणी तो एक तर स्लॅन्टिंग पोझिशनमध्ये किंवा स्ट्रेट पोझिशनमध्ये ठेवला जातो. तर स्लॅन्टिंग पोझिशनमध्ये ठेवला तर त्याला स्लॅन्ट म्हणायचं, आणि असं स्ट्रेट पोझिशनमध्ये ठेवलं तरी त्या ठिकाणी मीडिया. ओके. तर या ठिकाणी द ग्लास शुड बी ट्रान्सपरंट. ओके. इट इज मॅक्झिमम हाईट, म्हणजे या ठिकाणी हा मीडिया किती असला पाहिजे, एक्सप्लांट आपण इझिली इनॅक्युलेट त्याच्यावर करू शकतो. ओके. आणि या ठिकाणी या ज्या ट्यूब असतात दे आर ऑटोक्लेवेबल, म्हणजे जेव्हा आपण एक्सप्लांट ठेवलेलं नसतो, नुसतं मीडिया ओतून ठेवलेला असतो, तर त्या ठिकाणी त्याला कॉटन प्लग लावून त्या ठिकाणी त्या बॉटल्स जे आहेत तर त्या काय केल्या जातात, ऑटोक्लेव्ह केले जातात, ऑटोक्लेव्हमध्ये स्टरलाइज केले जातात, आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी त्याला लीड बसवून त्या ठिकाणी त्याच्यावर लेबल वगैरे करून त्या ठिकाणी एक्सप्लांट टाकला जातो आणि लेबल त्या ठिकाणी केलं जातं. ओके. So cotton plug is the best filter of the microbe.
रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ नॉन ॲब्सॉर्ब कॉटन शुड बी रोल्ड. ओके, म्हणजे या ठिकाणी काय केलं जातं, कॉटनचा जो आहे तो प्लग तयार केला जातो. आता ॲब्सॉर्बंट कॉटन जो असतो त्याच्यामधून इझिली कंटेमिनेट आतमध्ये येऊ शकतात, म्हणून नॉन ॲब्सॉर्बंट कॉटन जो आहे तर तो एकदम टाईटली असा त्या ठिकाणी प्लग तयार केला जातो. त्याचा प्लग केला जातो म्हणजे असं डबल टिबल घडी करून त्या ठिकाणी ते ट्यूबमध्ये त्या ठिकाणी बसवलं जातं. ते अशा तऱ्हेने बसवलं जातं की त्या ठिकाणी आपण जेव्हा उपसून घेतो त्याचा पक्क असा आवाज येतो त्याचा, त्या ट्यूबमधून, रिकाम्या ट्यूबमधून. तर इतकं टाईट असं ते प्लग त्या ठिकाणी तयार करावं लागतं आणि नंतर त्याच्यामध्ये मीडिया ओतून ते प्लग बसवायचं आणि त्याचं स्टरलायझेशन करून घ्यायचं असतं. ओके, सिमिलरली या ठिकाणी हे बॉटल्स पण असतात, त्याच्यामध्ये पण 30 ml पर्यंत. हे पहा इथे हे याच्यामध्ये हे कल्चर बॉटल्स या ठिकाणी थोडंसं वाईड माउथ असतं याचं, म्हणजे मोठं तोंड असतं, ज्याच्यातून या ठिकाणी जवळपास 30 ते 40 ml एवढा मीडिया टाकला जातो आणि त्याचं रेस्प्लांट जे तर त्या ठिकाणी ते टाकलं जातं. तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये या ठिकाणी पहा प्लांट ग्रो व्हायला लागले, तर सबकल्चरिंग करण्यासाठी ते कल्चर बॉटल्स जे त्याचा वापर केला जातो. तर या ठिकाणी अशा तऱ्हेने आपला प्रॅक्टिकल नंबर 4 संपलेला आहे. आय होप तुम्हाला सगळं काही लक्षात आलं असेल. थँक्यू व्हेरी मच.